कसे आहात सगळेजण? तर आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी। त्यासाठी घेतलाय मी आज कुकर ठेवूया आपण गॅसवर, त्याला छान तापू देऊया। येथे आपला कुकर तापला आहे। आता त्याच्यात घालूया आपण तेल। तेल आपलं तापलंय, आता त्याच्यात घालूया लसूणची पेस्ट आणि जिरं। प्लस जिरं लसूणची पेस्ट छान झाली आहे, आता त्याच्यात घालूया आपण कांदे। तर मग आपला कांदा इथं भाजून झालाय, आता त्याच्यात घालूया आपण शेंगदाणे। लगेच घालूया टमाटर। आता यांना 2 मिनिटं चालूया। चला तर मग आपलं मिक्सर इथं छान भाजून झालंय, आता त्याच्यात घालूया आपण लाल चटणी। नंतर घालूया गरम मसाला व धनापूड। लगेच घालूया हळद। ठीक आहे, त्याच्यात घालूया स्वादानुसार मीठ। कमी फ्लेमवर थोडं भाजून घेऊया। आपलं मिक्सर छान भाजून झालंय, आता त्याच्यात घालूया आपण तांदूळ, डाळ। मी इथं हरभऱ्याची डाळ घेतली आहे, तांदूळ घेतले, मुगाची डाळ घेतली आहे। आता हा मिक्सर मी छान धुवून घेतलाय आधी। आता आपण याला घालूया। आता याला आपण मिक्स करून घेऊया। गॅस कमीच ठेवायचा आहे। इथं याला छान मिक्स करून घेतलंय। आता याच्यात घालूया आपण कोथिंबीर थोडी जास्त घालूया। आता लगेच घालूया गरम पाणी। मी एका साईडला गरम पाणी उकळायला ठेवलं होतं 3 कप। आता आपण हिला 15 मिनिटं शिजू देऊया। चला तर मग आपली दाल खिचडी पण इथं छान शिजून झाली का पाहूया आपण। तर आपली दाल खिचडी इथं छान शिजून झाली आहे। आता आपण हिला गरम गरम खाऊ शकतो। चला, थँक्यू।